ठीक आहे. आता आपण हे न्यूमरिकल सॉल्व करू. तर सेम जसं पहिलं न्यूमरिकल सॉल्व केलं याच्या आधीचं तसंच हे न्यूमरिकल आहे. म्हणजेच हे न्यूमरिकल जे आहे, ही डायग्राम जे आहे, आय सेक्शन जे आहे ते वाय ॲक्सिसशी सिमेट्रिकल आहे. ठीक आहे. म्हणजेच जर आपण इथं वाय ॲक्सिस असं सेंटरला प्लेस केला किंवा या फिगरला सेंटरमधनं कट केलं तर आपल्याला जे आहे त्याचे दोन इक्वल पार्ट भेटणार आहेत. इकडचा आणि इकडचा पार्ट इक्वल आहे. हा इथं आपला वाय ॲक्सिस. ठीक आहे. याचाच अर्थ काय, याचा एक्स इंटरसेप्ट जे आहे म्हणजे सेंट्रॉइड जो आहे तो इथंच कुठेतरी ह्या वाय ॲक्सिसवर असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ॲक्सिस डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम वाय ॲक्सिस म्हणजेच एक्स बार जे आहे ते 0 आहे. आणि एक्स ॲक्सिस जो आहे तो आपण इथं प्लेस करूया. ठीक आहे. खाली एक्स ॲक्सिस जो आहे तो आपण इथं बॉटमला प्लेस करूया. म्हणजे आपल्याला फाइंड करावं लागणार आहे व्हॅल्यू ऑफ वाय ॲक्सिस व्हॅल्यू ऑफ वाय इंटरसेप्ट. आपल्याला वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. अगेन त्यासाठीचा फॉर्म्युला जसा पहिला न्यूमरिकलमध्ये होता तसा सेम फॉर्म्युला आहे. सो आता फक्त इथे डायग्राम 3 आहेत. म्हणजे 3 सब फिगरमध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. समजा या फिगरला नाव देऊ फिगर नंबर 1, फिगर नंबर 2, फिगर नंबर 3. फिगर नंबर 1 काय होणार आहे, हा रेक्टँगल 300x40चा 300 mm/40 mm. फिगर 2 काय होणार आहे, हा रेक्टँगल 30 mm/200 mm हाईट. आणि फिगर 3 काय होणार आहे, 100 mm/20 mm हाईटचा हा रेक्टँगल. अशा 3 फिगर आपल्याला होणार आहे. ठीक आहे. आता मग आपला फॉर्म्युला काय येईल वाय बारचा. सो आणि तीनही जे आहे ते एरिया त्या डायग्राममधले इन्क्लुडेडच आहे. कुठं कट पोर्शन नाही आहे. म्हणजे इथे सगळे एरियाचे पॉझिटिव्ह येतील. A1y1 प्लस A2y2 प्लस A3y3 डिवायडेड बाय टोटल एरिया म्हणजे तिन्ही एरियाचे ॲडिशन A1 प्लस A2 प्लस A3. ठीक आहे. हा फॉर्म्युला. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल फिगरचा आपल्याला एरिया काढायचा आणि त्या फिगरचा वाय इंटरसेप्ट म्हणजेच डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ दॅट फिगर एक्स ॲक्सिसपासून त्या फिगरच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आता पहिल्या फिगरचा एरिया रेक्टँगलचा एरिया 300 × 40 ओके 300/40 mm. mm². ठीक आहे. आता y1 काय आहे, फिगर 1 जे आहे या फिगर 1च्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस हा जो आहे आपला एक्स ॲक्सिस आहे. म्हणजे हे फिगरचं सेंट्रॉइड समजा तो इथं आहे. हे डिस्टन्स म्हणजे ते येईल 40/2 म्हणजेच 20. ओके 40/2 म्हणजे 20. y1ची व्हॅल्यू झाली 20 mm. ठीक आहे. आता A2 सेकंड फिगर हा याचा एरिया सो 30 × 200 किंवा 200 × 30 6000 mm². आता y2 सेकंड फिगरचा सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता इथं आपल्याला ही इथून तर इथपर्यंत आहे 200 माहिती आहे. म्हणजे समजा याचा सेंट्रॉइड जो आहे तो किती येणार आहे इथं 200/2 म्हणजे 100. पण आपल्याला कुठून पाहिजे एक्स ॲक्सिसपासून पाहिजे. म्हणजे या 100मध्ये आपल्याला हे 40 जे आहे ते ॲड करावं लागेल. म्हणजे ॲक्च्युअल y2ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 100 + 40. हे मुद्दाहून वेगळे लिहितो आहे म्हणजेच 140 mm. मला लक्षात. आता A3 एरिया ऑफ थर्ड फिगर. थर्ड काय हा रेक्टँगल 100/20. सो A3ची व्हॅल्यू 100 × 20 mm. सो दॅट विल बी 2000 mm². आता y3 डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ फिगर 3 फ्रॉम दिस थर्ड पोर्शन फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता आपल्याला माहिती इथे हे 20 डिस्टन्स दिलं आहे. याचा अर्थ काय होईल, हा सेंट्रॉइड इथून ते इथपर्यंत 20/2 म्हणजे इथून ते इथपर्यंत हा 10 mm आहे. पण आपल्याला कुठून पाहिजे ह्या एक्स ॲक्सिसपासनं हा इथपर्यंत पाहिजे. याचाच अर्थ आपल्याला ह्या 10मध्ये या एवढ्या 10मध्ये हे खालचं ॲड करावं लागेल. म्हणजे 10 + 200 + 40 म्हणजे 240 + 10 म्हणजे ते येणार आहे 250. मुद्दाहून असं लिहितो आहे 10 + 200 + 40 म्हणजे ते येणार आहे 250 mm. ठीक आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, त्या फिगरला एक्स वाय ॲक्सिसमध्ये क्वाड्रंटमध्ये प्लेस करायचं. तर वाय ॲक्सिस आपण याच्या सेंटरमध्ये का बरं घेतला आहे, कारण ही फिगर जी आहे ती वाय ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे. आपण जर याला मधनं कट केलं तर लेफ्ट हँड पोर्शन राईट हँड पोर्शन सेम होऊन जातं. म्हणजे त्याचा एक्स इंटरसेप्ट 0 आहे. म्हणजेच या फिगरचा सेंट्रॉइड जो आहे सेंटर ऑफ एरिया जो आहे तो या वाय ॲक्सिसवर कुठेतरी असणार आहे. ठीक आहे.
आता एक्स ॲक्सिस सोबत सिमेट्रिकल नाही आहे, कारण इथे जर कट केलं तर वरचा एरिया वेगळा येईल, खालचा एरिया वेगळा येईल. त्याच्यामुळे एक्स ॲक्सिस जो आहे तो इथे बॉटमला प्लेस केला आहे, एक्स ॲक्सिस जो आहे तो इथे खाली प्लेस केला आहे. मग आता एक्स ॲक्सिसपासून त्या कंपोजिट फिगरचं सेंटरचं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. समजा त्याला आपण नाव देऊ काहीतरी, समजा ठीक आहे वाय बार, त्याला आपण नाव दिलं आहे वाय बार ह्या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे, वाय बार, हे वाय बार डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आता त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे a1y1 + a2y2 + a3y3 डिवायडेड बाय a1 + a2 + a3. आता ठीक आहे, हा फॉर्म्युला ऑलरेडी मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये हा डिराईव्ह करून दाखवलेला आहे युझिंग मेथड ऑफ मुवमेंट. आता मग आता ह्या फिगरला आपण 3 फिगरमध्ये डिवाईड केलं. हा एरिया 1 300/40, एरिया 2 200 हाईट बाय 30 mm विड्थ, आणि हा 100 mm विड्थ बाय 20 mm हाईट. अशा 3 फिगरमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. प्रत्येक फिगरसाठीचा एरिया काढला आणि प्रत्येक फिगरसाठीचा वाय ची व्हॅल्यू काढली. वाय म्हणजेच काय ते डिस्टन्स ऑफ सेंटर फ्रॉम एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसपासून त्या प्रत्येक फिगरचे डिस्टन्सेस, त्या प्रत्येक फिगरच्या सेंटरचं डिस्टन्स. पहिल्या फिगरसाठी ते आहे 20. आता दुसऱ्या फिगरसाठी ते इथून 100 आहे, इथून 100 आहे. आपल्याला कुठून पाहिजे एक्स ॲक्सिसपासून, म्हणजे या 100मध्ये आपण 40 ॲड केलं, या 100मध्ये 40 ॲड केलं. आणि तिसऱ्या फिगरसाठी की 20 mm विड्थ दिली आहे, म्हणजे ते इथून जे आहे ते 10, ठीक आहे, इथून 10 आहे. पण मग त्याच्यामध्ये हे खालचं 200 आणि हे 40 ॲड केलं, म्हणजे 10 + 200 + 40 त्याला 250. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहे त्या आपल्याला फॉर्म्युल्यावर ठेवायच्या आहे. सो पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू, ओके, व्हॅल्यू ऑफ a1 y1 a2 y2 अँड a3 y3 इन दिस फॉर्म्युला. ओके, पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, सो विल गेट y bar is equal to, so that will be 12000, so that will be a1 multiplied by y1, so 20 plus a2 6000 multiplied by 140 plus a3 2000 multiplied by 250, okay, multiplied by 250, okay, all divided by total area, so that will be a1 plus a2 plus a3. ठीक आहे, याला काय करा, तर इथे व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, म्हणजे वायचा आन्सर जे आहे तर ते असं भेटेल 158,000 टोटल एरिया 20,000 म्हणजेच 79 mm. ठीक आहे, 79 mm ते हे आन्सर भेटेल. ठीक आहे, आता अजून असं एक सेम न्यूमरिकल मी कमेंट सेक्शनमध्ये टाकतो तुम्हाला प्रॅक्टिससाठी. ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याचे आन्सर मला कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, ओके. यातलं काही नाही विचारलं तर, नाही समजलं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ओके.